अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी, बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, तुका मने छंदे, मन मोहिले गोविंदे, बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, विठ्ठल विठ्ठल गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, पांडुरंगा करू प्रथम नमन, सरे चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास का, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत, गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, विठ्ठल
वारकरीच्या सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। आज मौजे जांब बुजुर्ग या ग्रामातील सर्व ग्रामस्थाचं ग्रामदैवत महारुद्र अवतार श्रीराम भक्त हनुमंतरायाच्या कृपेने आपल्या नगरीमध्ये श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या नगरीमध्ये दीर्घ काळापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून प्रतिवर्षी आपल्या नगरीमध्ये श्रीमंत संत श्रेष्ठ देहूनिवासी वैराग्य मूर्तिमंत वारकरी संप्रदायाचे कळस स्थानी असलेले जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने याही वर्षी आपल्या नगरीमध्ये सर्व ग्रामस्थाच्या श्रद्धेतून भाविकांच्या सद्भावनेतून संयोजकाच्या परिश्रमातून भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह हनुमंतरायाच्या पवित्र चरण सानिध्यामध्ये संपन्न झाला। 7 दिवस जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला त्या सप्ताहाची सांगता आज वारकरी संप्रदायाच्या विधीला वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होऊ लागली। विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये किंवा परमार्थ क्षेत्रामध्ये कोणत्याही उत्सवाची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होत असते। सप्ताह कितीही दिवसाचा असो 7 दिवसाचा सप्ताह असो
2.5 दिवसाचा सप्ताह असो, 5 दिवसाचा असो, 11 दिवसाचा असो, ना चातुर्मास असो, ना 1 वर्षाचा सप्ताह असो, कोणत्याही परमार्थ क्षेत्रामध्ये कोणत्याही उत्सवाची सांगता म्हटलं की काल्याच्याच कीर्तनाने व्हावी असा एक संप्रदायाचा विधी आहे. आपल्या नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालला. 7 दिवस जो अखंड हरिनाम सप्ताह चालला त्या सप्ताहाची परिपूर्णता आज वारकरी संप्रदायाच्या विधीला, वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून काल्याच्या महाप्रसादाने, काल्याच्या कीर्तनाने होऊ लागलेली आहे. आणि 7 दिवसाचा सप्ताह झाल्या वाचून काल्याचा महाप्रसाद आपल्या पदरामध्ये पडत नाही. पाठीमागून 7 दिवसाचा सप्ताह घडावा लागतो, तेव्हाच 8व्या दिवशी काल्याचा महाप्रसाद आपल्या पदरात पडत असतो. आपल्या नगरीमध्ये 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला त्या सप्ताहाची परिपूर्णता आज काल्याच्या कीर्तनाने होऊ लागली. काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह आपला पूर्ण झाला. काल्याचं कीर्तन म्हणजे सप्ताहाच्या परिपूर्णतेचं लक्षण आहे. आज काला झाला आपला सप्ताह पूर्ण झाला. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ. आज आपलं मनोरथ पूर्ण झालेलं आहे. सप्ताहाची सांगता म्हटलं की काल्याच्याच कीर्तनाने होत असते. जसं मंदिर बांधकामाची पूर्णता ही कलश रोहणाने होत असते. मंदिरावर कलश बसला, मंदिराचं बांधकाम कुठवर आले कोणी विचारणार? जोपर्यंत मंदिरावर कलश बसत नाही तोपर्यंत मंदिर बांधकाम पूर्ण झालं असं कोणी मानत नाही. मंदिराची परिपूर्णता दर्शवणार कोण असेल तर वरचा कळस आहे. मंदिरावर कलश रोहण झाला की मंदिराचं बांधकाम हे पूर्ण झालं. आणि वरी कळस बघूनही मंदिराचं बांधकाम कुठवर आलंय म्हणून जर विचारला तर त्याचा वरचा मजला रिकामा आहे म्हणून समजावं. विठ्ठल मंदिराची परिपूर्णता कलश रोहणाने होत असते. जेवणाची पूर्णता तृप्तीने
होत असते. प्रवासाची परिपूर्णता इच्छित स्थळाने होत असते. तसं सप्ताहाची परिपूर्णता काल्याने होत असते. जो आपण अभ्यास केला तो कशासाठी केला असेल तर आजच्या फलासाठी केला. साधन हे साधनासाठी नसतं, साधन हे साध्यासाठी असतं. पाठीमागून 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे साधन रूप आहे. काय म्हणलो? पाठीमागचा 7 दिवसाचा सप्ताह हे साधन रूप आहे आणि आजचा काला म्हणजे साध्य रूप आहे. काल्याचा आणि पाठीमागच्या सत्याचा संबंध काय असेल तर साध्य साधन भाव संबंध आहे. विठ्ठल साधन हे साधनासाठी नाही. साधक जेव्हा साधन करीत असतो त्या साधनाच्या पाठीमागच्या साधकाचा हेतू हा ठरलेला असतो. का साधन हे करमणुकीसाठी नाही. साधन हे करमणुकीसाठी आहे का साध्यासाठी नाही. साधन हे साधनासाठी नाही. साधन हे वेळ घालवण्यासाठी नाही. साधन हे करमणुकीचं साधन नाही. साधन हे साध्यासाठी आहे. मग आपण 7 दिवस जे साधन केले, काय साधन केले? आपण कीर्तन श्रवण केलं. मोठ्या श्रद्धेने हनुमंतरायाच्या द्वारामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं, भजन केलं. श्रीमद भागवत पुराण आपण श्रवण केलं. आपल्याला 7 दिवसाच्या कालावधीमध्ये जे यथायोग्य सेवा घडलेली आहे, सेवा म्हणजे काय असेल तर साधन आहे. जे जे आपण 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण साधन केली ते साधन कशासाठी केले असतील तर आजच्या काल्यासाठी म्हणजे साध्यासाठी केलेले आहेत. विठ्ठल साधक जेव्हा साधनावर आरूढ होतो, जेव्हा साधन करीत असतो, ते साधन करीत असताना साधकाचं चित्त हे नित्य कशावर असतं? साध्यावर असतं. साध्यावर आपलं मन ठेवतो, साध्यावर आपलं चित्त ठेवतो आणि पाठीमागे साधन करीत असतो. जोपर्यंत आपल्या साधनाचं पर्याय साध्यामध्ये होत नाही तोपर्यंत आपलं साधन बंद होत नाही. साधन कुठपर्यंत करावं? साध्यापर्यंत करावं. एक वेळ साधक साध्यावर आरूढ झाला की आता तिथं साधनाचं काम उरत नाही. कारण साध्य स्वरूपाला साधक पोहोचल्यानंतर आपोआप त्याचं साधन मागे बंद पडत असतं. विठ्ठल सप्ताह म्हणजे साधन रूप आहे आणि आजचा दिवस म्हणजे साध्य स्वरूप आहे. साध्य साधन भाव स्वरूप म्हणजे आजचा हा काला आहे. एवढा मोठा अट्टहास करण्याचं काम काय होतं? शेवटचा दिवस गोडवा, शेवटचा दिवस गोडवा. याजसाठी केला होता ठास. कशासाठी एवढा मोठा ठास आपण केला?
7 दिवस सायास केला, अट्टहास केला. त्याचं कारण काय असेल तर शेवटीचा दिवस गोड व्हावा. 7 दिवस आपण अट्टहास केला आणि त्या अट्टहासाचं फल म्हणजे आजचा काल्याचा दिवस आहे. शेवटीचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी आपण 7 दिवसाचा सप्ताह इथं बसवलेला आहे. कारण सप्ताह झाल्यापासून काल्याचा महाप्रसाद अनुभवाला येत नाही. काल्यासाठी सप्ताहच करावा लागते का म्हणला एक. कारण काला काला म्हणजे महाराज काही अवघड नाही म्हणला. घरी दही आहे म्हणला आणि दुकानामध्ये लाही आहे म्हणला. दुकानातली लाही आणायचं आणि घरची दही मिसळून खायचं. एवढा 7 दिवसाचा अट्टहास सायास करायची काहीच गरज नाही. सोपं आहे आणि त्याला प्रसाद कोणी म्हणत नाही. जोपर्यंत तुमच्या घरी दही आहे आणि दुकानामध्ये लाही आहे त्याला प्रसाद कोणी म्हणतं का? प्रसाद म्हणून सद्भावनेने त्याचं सेवन कोणी करतं का? नाही. दुकानातली लाही आणि घरची दही जर आपण मिसळून घरीच खालो तर त्याला काला कोणी म्हणत नाही. कालवा म्हणते पण काला कोणी म्हणत नाही. कारण तेच दुकानातली लाही आणि तेच घरची दही जेव्हा आपण मंदिरामध्ये आणून देतो तेव्हा त्याला लाही कोणी म्हणत नाही. लाही म्हणून कोणी सेवन करत नाही. दुकानात जोपर्यंत लाही आहे त्याला मुरमुरे किंवा लाही म्हणतो आपण. आणि तेच लाही आणि दही जेव्हा आपण मंदिरामध्ये आणून देतो तेव्हा त्या लाहीला लाही कोणी म्हणत नाही तर काय म्हणतो? प्रसाद म्हणून आपण सेवन करतो. काल्याचं प्रतीक वेगळं आहे आणि काल्याचं स्वरूप वेगळं आहे. विठ्ठल काल्याचं प्रतीक म्हणजे दही आणि लाही आहे. काय म्हणलो? काल्याचं प्रतीक म्हणजे दही आणि लाही आहे आणि काल्याचं स्वरूप म्हणजे जीव आणि ब्रह्माची एकता घडवून देणे म्हणजे खरा काला करणे आहे. काल्याचं प्रतीक हे आज दही आणि लाही आहे आणि काल्याचं मुख्य स्वरूप म्हणजे आजचं चिंतन आहे. विठ्ठल संत सज्जनांनी 3 प्रकारचा काला केला. या भूमंडळावर आले आणि संत सज्जनांनी 3 प्रकारचा काला केला. पहिला काला सामाजिक ऐक्यतेचा काला केला. दुसरा काला जीव आणि ब्रह्माचा एकतेचा काला केला आणि तिसरा काला हरिनामाचा खिचडी काला केला. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला.
तिसरा काला हरिनामाचा. पहिला सामाजिक ऐक्यतेचा काला केला म्हणजे सर्वांना एका स्थानावर आणलं. कारण आत्ताचा जो प्रसंग आहे हे कोणता असेल तर सामाजिक ऐक्यतेचा आहे. आपण आता सध्या एका आसनावर आहोत की नाही, यालाच म्हणतात सामाजिक ऐक्यतेचा काला. कारण या ठिकाणी एका गुणाचे माणसं नाही, एका स्वभावाचे नाही, एका जातीचे नाही, एका धर्माचे नाही, अनेक गुणाचा, अनेक स्वभावाचा, अनेक जातीचा एक कट्टा करणं म्हणजे खरा काला करणं आहे. सर्वांना एका लाईनीत आणणं हे सोपं नाही. कारण सर्वांना एका लाईनीत आणणं म्हणजे खरा सामाजिक ऐक्यतेचा काला करणं आहे. संत सज्जनांनी पहिला तो काला सामाजिक ऐक्यतेचा केला. कारण सर्वांना एका स्थानावर, सर्वांना एका बोधावर आणण्याचं कार्य कोणी केलं असेल तर आमच्या संत सज्जनांनी केलं. कारण अनेक जातीचे, अनेक गुणाचा, अनेक स्वभावाचा जो समाज आहे त्या सर्व समाजाला एका लाईनीत आणणं, एका गुणात आणणं म्हणजे खरा काय आहे, काला करणं आहे. कारण वैष्णव धर्मामध्ये, भागवत धर्मामध्ये अनेक पंथाचे, अनेक धर्माचे, अनेक स्वभावाचा संत सज्जनांनी सर्वांचा एक कट्टा केला, सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेतलं. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर,
केलं. चारी वर्ण, चारी आश्रम, ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यास, चारी आश्रम. चारी वर्ण, चारी आश्रम, स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध या सर्वांना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाचारण केलं आणि सर्वांना हाताने पालवलं या म्हणतात. तेव्हा समाजाने म्हणजे महाराज तुम्ही या म्हणता हे गोष्ट खरी आहे, पण इथं एका धर्माची, एका स्वभावाची, एका गुणाची नाही. इथं एक धर्म, एक गुणाचे असते तर सगळे चांगले असते. पण गाव म्हटलं, समाज म्हटला की एका जातीचे, एका धर्माचे राहत नाही. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जेव्हा हाताने पालवलं या म्हणले, तेव्हा समाजाने म्हटलं महाराज कोण कोण यावं. तेव्हा महाराजांनी सांगितले या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणासी. लहान या थोर या, चारी वर्ण, चारी आश्रम, स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध या सर्वांचा अंगीकार कोणी केला असेल तर आमच्या भागवत धर्माने केला, आणि कालाही कोणी केला असेल तर भागवत धर्मानेच केलेला आहे. समाजाला एका बोधावर, एका स्थितीत आणणं म्हणजे खरा सामाजिक ऐक्यतेचा काला करणार. आपण एवढे जण एकत्रित या म्हणलं तरी येतो का? नाही, कारण हा काला करायचा आहे. म्हणून इतर सर्वजण एका आसनावर, एका स्थितीमध्ये, आता चालू कीर्तनामध्ये एका स्थितीत, एका आसनावर, आणि सर्वांचा विषय एक आहे. आता तुमचा विषय काय आहे? काला आहे. इथून उठल्यावर काही का नाही ना, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांचा विषय एक आहे. सर्वजण एका आसनावर आणि सर्वजण एकत्रित आलेले आहेत. सगळ्यांना एवढ्याला एकत्रित या म्हणलं तर येतात का? येत नाही. हे खरा काय आहे? सामाजिक ऐक्यतेचा काला आहे. दुसरा काला कोणता केला असेल तर आध्यात्मिक काला केला. जीव आणि ब्रह्म या दोन्हीची एकता संत सज्जनाने घडवून दिली. कारण जीव आणि देव या दोन्ही मध्ये कसल्याही प्रकारचा भेद तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये संत सज्जनाने राहू दिला नाही. कारण काला करणे म्हणजे काय आहे? देव आणि मी, देव आणि जीव या दोन्हीचे ऐक्य घडवून देणे म्हणजे खरा काला करणे आहे. अंतःकरणामध्ये असलेला जो भ्रम आहे, मी जीव आहे, मी देव नाही, असा जो प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये असलेला जो अध्यास आहे, अध्यास म्हणजे भ्रम, त्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अध्यास म्हणतात. अध्यासाला भ्रम असे म्हणतात. आपल्याला वाटतंय का माझं स्वरूप देव आहे? वाटत नाही. मी कोण असेल तर जीव आहे. मी कसा देव होईल? देव वेगळा आणि मी जीव वेगळा. देव महान आहे, जीव लहान आहे. देव व्यापक आहे, जीव परिच्छिन्न आहे. असा जो आपल्या अंतःकरणामध्ये भेद आहे, त्या भेदाचं खंडन करून अभेद तत्वबोधाची ओळख करून देणे म्हणजे खरा काला करणे आहे. विठ्ठल जीव आणि ब्रह्म या दोन्हीचं ऐक्य घडावं. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य घडविण्यासाठीच आपल्याला 7 दिवसाचा सप्ताह आपल्या पूर्वजांनी आपल्याला घडवून दिलेला आहे.
कारण सप्ताह कशासाठी आहे? काहीतरी आपल्याला साधना घडावी, आपल्या अंतःकरणातलं अज्ञान पण जावं आणि आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान उदयाला यावं, यासाठी आपल्या सप्ताहाचं आयोजन आहे. का घरी झोप येणार गेली म्हणून मंदिरामध्ये जाऊन घंटाभर करमणूक खाली म्हणून त्याच्यासाठी सप्ताह आहे? सप्ताह हे करमणुकीसाठी आहे. सप्ताह हे जीवनाच्या परिवर्तनासाठी आहे. अंतःकरणातलं अज्ञान गेलं पाहिजे. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जे आपल्या अंतःकरणामध्ये अज्ञान झालेलं आहे, मी माझ्याविषयी, मी कोण आहे, मी म्हणजे ब्रह्म आहे, मी म्हणजे देह नाही, देहात्म बुद्धीचा बाध करून मी कोण असेल तर ब्रह्म आहे असा बोध करून देणारे संत आहेत. आणि असा बोध ज्या दिवशी आपल्या अनुभवाला येईल त्या दिवशी खरा आपल्या जीवनाचा काला झाला असं म्हणावं. जीवनामध्ये तात्विक काला घडला पाहिजे. कारण तात्विक कार्याची अत्यंत गरज आहे. आपण काले पुष्कळ सेवन केले, काला खाऊन कुणाचे 50 वर्ष झाले, कुणाचे 70 झाले, कुणाचे 25 वर्ष झाले. आपल्यात काही बदल झाला का? काला खावावं तर जीवनामध्ये काहीतरी परिणाम उमटून यावं. कारण परिवर्तन घडून देणारा म्हणजे कोण असेल तर खरा परमार्थ आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. परमार्थ क्षेत्रामध्ये यावं तर त्याच्यामध्ये एक ना एक दिवस परिवर्तन घडावं, त्याने परमार्थ केला असा मानावा. आपल्या नगरीमध्ये 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 7 दिवसामध्ये आपण कीर्तन भजन जी सेवा केलेली आहे. कुणाला अन्नदानाची सेवा घडली असेल, कुणाला अर्थदानाची सेवा घडली, कुणाला श्रवदानाची सेवा घडली, कुणाला नुसतं श्रवण करण्याची सेवा घडली. जशी 7 दिवसाच्या कालावधीमध्ये यथायोग्य आपल्या वाट्याला जशी सेवा मिळालेली आहे त्या सेवेचा मोबदला म्हणून आजचा हा काला आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये जेवढंही करावं तेवढं फलद्रूप व्हावं. देव कार्यामध्ये आपल्याला वर्षभर जरी येता आलं नाही, संसारातून आपल्याला जरी सुटका वर्षभर मिळाली नाही तरी निदान 7 तरी दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला यथायोग्य परमार्थ कार्यामध्ये सेवा आपल्या वाट्याला येणं हे आपलं परम भाग्य आहे. कारण सप्ताह आपल्याला वर्षभर जरी परमार्थ घडला नाही तरी चालेल, तर निदान 7 तरी दिवस आपल्या कानावर भगवंताचं नामचिंतन व्हावं यासाठी संत सज्जनांनी आपल्या पूर्वजांनी सप्त्याचं हे आयोजन केलेलं आहे. कारण जन्माला आलेल्याचं सार्थक कशानं होईल? कारण संसारामध्ये जर आपलं अख्खं आयुष्य गेलं तर जन्माला येऊन व्यर्थ आहे. म्हणून संसार करणं का असं माझं मत नाही. संसार विशाल करा, पण 7 दिवस तरी या देव कार्यामध्ये योगदान द्या. तुम्हाला वर्षभर जरी इकडे मंदिराकडे फिरून बघता आलं नाही तर नाही, 7 दिवसाचा सप्ताह गावात झाला म्हणला पण मला काही जाणं झालं नाही मला. कारण शेताचं कामच चाललं नाही. नाही तर नाही बाबा, आला नाही तर नाही.
पण झालेलं कार्य चांगलं झालं असं तरी बोल. कुणाला कोणती सेवा घडली असेल आपल्या सप्ताहामध्ये. कुणी अन्नदान केलं, कुणी अर्थदान केलं, कुणी आपलं श्रमदान केलं असेल, कुणी भजन सेवा केली, कुणी नामचिंतन केलं, कुणी चटया काढला असेल. इथं जे बी केलं ते कधी व्यर्थ होणार नाही. जेवढंही आपल्याकडून योगदान व्हावं त्या योगदानाचं फळ निश्चित आपल्याला एक ना एक दिवस मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण देव कधी आपलं केलेलं ठेवून घेत नाही. आपण थोडं जरी केलं तर त्याच्या मोबदल्यामध्ये दुप्पट आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. आपल्याला कळत नाही, पण देव दिल्याशिवाय राहत नाही. आपण देवाला दिलेला आपल्याला ज्ञात राहते, आपण देवाला दिलेला आपल्या ध्यानात राहते, पण देवाने दिलेला आपल्या मनात कधी राहत. एक तूप देतो, जन्मभर सांगतो, आपण दिलेलं देवाला ध्यान राहते, पण देवाने आपल्याला काय काय दिलं हे कधी कुणाला सांगता का? जे जे आपल्या जवळ आहे ते आपलं आहे का देवाचं आहे? आपल्याला देवाचं आहे वाटतं की आपलं वाटतं? हे तर अज्ञान आहे. विठ्ठल आपण 7 दिवस सेवा केली, त्या सेवेचा मोबदला म्हणून आजचा काल्याचा प्रसाद आहे. आणि काल्याची कीर्तन सेवा ही समस्त ग्रामस्थाच्या वतीने, संयोजकाच्या वतीने माझ्या भागाला प्राप्त झालेली आहे. ग्रामस्थाच्या वतीने म्हटल्यापेक्षा गावचाच मी आहे, माझंच गाव आहे. म्हणून आपल्या नगरीतील, आपल्याच नगरीमध्ये जन्म झाला आणि हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य वंदनीय सद्गुरु महाराजांची भेट झाली आणि त्यांच्या पदरामध्ये पडलो. म्हणूनच आज तुमच्या समोर या म्हणून सद्गुरूंच्या कृपेने, तुम्हा सर्व माता पित्यांच्या कृपेने आज आपल्या जामनगरीमध्ये गेल्या 4 वर्षापासून सेवा करण्याचं भाग्य आपल्या सर्वांच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने लाभलेलं आहे. आणि या वर्षी सर्व ग्रामस्थाच्या वतीने काल्याची सेवा घडावी असा सर्वांचा संकल्प झाला. सद्गुरूंच्याही संकल्पनेने ही सेवा माझ्याकडे आहे. मी जरी इथं कीर्तनाला उभारलो असतो तरी माझंही कीर्तन नाही, हे सद्गुरु महाराजांचंच कीर्तन आहे. कीर्तनकार म्हणून आलेला, मी इथं एक विद्वान आहे म्हणून आलेला, मी इथे तुमचं लेकरू आहे म्हणून इथं आलेला आहे. कीर्तन करावं, कीर्तनकार आहे अशा विद्वान कोणाने मी इथे या गादीवर बोलत नाही आणि मी कीर्तनकारही नाही. जे सद्गुरूचे 4 शब्द ऐकलेले आहेत तेच तुमच्या समोर तोडतो मोडतो बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की ऐकलेलंच ऐकावं लागतं. कितीही वर्ष आपण काल्याचे कीर्तन जरी आपण ऐकलो तर काल्याच्या कीर्तनाचा विषय हा ठरलेला आहे. काल्याच्या कीर्तनाचा विषय हा जुना आहे. जुना आहे याचा अर्थ नवा कोणता विषय काल्याच्या कीर्तनामध्ये राहत नाही. आपण कितीही वर्ष काल्याचं कीर्तन ऐकलो तर तेच ऐकणार. काल्याचे कीर्तनकार बदलतील
परंतु काल्याचा विषय कोणी बदलत नाही. विठ्ठल अनेक आपल्या नगरीला काल्याचे कीर्तनकार येऊन गेले, पण काल्याचा विषय हेच राहणार आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनाचा विषय ठराविक आहे. काल्याच्या कीर्तनकारावर संप्रदायाचं बंधन आहे. एरवीचे कीर्तनकार स्वतंत्र आहेत हो, परंतु काल्याचं कीर्तन स्वतंत्र नाही. काल्याचं कीर्तन कीर्तनकाराच्या मनावर नाही, काल्याचं कीर्तन हे संप्रदायाच्या नियमावर आहे. संप्रदायाने जे दंडक घालून दिलेला आहे, जो नियम लावलेला आहे, त्याच नियमामध्ये काल्याच्या कीर्तनकाराने कीर्तन करावं. कारण कितीही वर्ष आपण ऐकलं तर काल्याचं कीर्तन एकच राहणार आहे. प्रत्येक वर्षी तुम्ही महाराज बदलतात, हेच महाराज किती दिवस पाहू. कितीही महाराज बदललो तर काल्याचा विषय मात्र कोणी बदलत नाही. भूक लागल्यानंतर जसं खाल्लेलंच खावं लागतं, तसं काल्याचं कीर्तन म्हटलं की ऐकलेलंच ऐकावं लागतं. भूक लागल्यानंतर आपण काय सकाळी काय खाऊ? सकाळी भाकर काय खाऊ असेल, चपाती. दुपारी काय खाणार? तेच खाणार ना. संध्याकाळी आणि उद्या सकाळी भूक लागल्यानंतर जसं खाल्लेलंच खावं लागतं, तसं काल्याचं कीर्तन म्हटलं की ऐकलेलंच काल्याच्या कीर्तनकाराच्या सांगण्याची हातुटी बदलली. विषय वेगवेगळ्या हातुटीने समाजाला पटवून देईल. कारण हातुटी बदलून सांगणे हे वक्त्याच्या बुद्धीची कुशलता आहे. कारण माझी जी हातुटी आहे ती दुसऱ्याची राहत नाही, दुसऱ्याची आहे ती तिसऱ्याची राहते. हातुटी बदलून सांगणे हे ज्याच्या त्याच्या बुद्धीची कुशलता आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनाचा विषय भिन्न आहे. चरित्र चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तनाचा विषय काय असेल? जे भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलं, त्या चरित्राचा उच्चार हे काल्याच्या कीर्तनामध्ये झाला पाहिजे.
चरित्र ते उच्चारावे. चरित्र कुठलं चरित्र? कारण भगवंताचे अनेक चरित्र अनेक क्षेत्रावर आहेत. मथुरेतलं चरित्र सांगावं का गोकुळातलं सांगावं का कुरुक्षेत्रावरलं सांगावं का द्वारकेतलं सांगावं? कारण भगवंताने जिथं जिथं लीला केल्या त्या लीलाचे काय झाले? चरित्र झाले. कधी मथुरेमध्ये लीला झाली, गोकुळामध्ये झाली, द्वारकेलाही राहिले आणि कुरुक्षेत्रावरही झाले. नेमकं कुठलं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावं? चरित्र ते शब्द हा निर्देश करणार आहे. उच्चारावे. कुठलं उच्चारावं? केले देवे गोकुळ. गोकुळामध्ये अवतार घेऊन जे भगवान कृष्ण परमात्म्याने चरित्र केले त्या चरित्राचा काल्याच्या कीर्तनामध्ये उच्चार झाला पाहिजे. कृष्ण चरित्राचा उच्चार आहे आणि रामचरित्राचा आचार आहे. आचार संहितेचं प्रतीक म्हणजे राम अवतार आहे आणि कृष्ण चरित्र म्हणजे विचार आहे. म्हणून गोकुळामध्ये जे भगवान कृष्ण परमात्म्याने चरित्र केले त्या चरित्राचा उच्चार आज काल्याच्या कीर्तनामध्ये झाला पाहिजे. यदसे चरित्र केले नारायणी रागता वदने राधिकानी. कुठून कुठपर्यंत चरित्र सांगायचं यालाही संप्रदायाने नियम सांगितलेला आहे. अवतार घेतल्यापासून तर भगवान परमात्मा निजधामाला जाईपर्यंत चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये उच्चार करायचा नाही. कारण काल्याच्या कीर्तनामध्ये येद असे चरित्र केले नारायण रांगता गोदने राखिता हे. भगवान परमात्म्याने अवतार घेतल्यापासून गायी राखेपर्यंत चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगायचं. एवढ्याच चरित्राचा उच्चार करायचा. तसे भगवंताचे चरित्र अनंत झाले. जेवढे लीला जेवढे अवतार तेवढे चरित्र. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अवताराच्या राशी पोहावे देवाने. तो हा उभा विटेवरी. भगवान परमात्म्याचे अवतार किती झाले? अनंत अवतार झाले.
कारण भगवंताच्या अवताराची मोजमाप संख्या अजून कुण्या भाद्राला सांगता आली नाही. अवताराच्या राशी, राशी शब्द हा बहुवचनी आहे. रास म्हटले असले तर त्याचा मोजमाप तरी सांगता आला असता. राशी, आता किती राशी? अवताराची रास जर म्हटले असले तर त्याचा आपल्याला मोजमाप सांगता आला असतं. एवढ्या भगवंताचे अवतार झाले. आता शेतामध्ये आपण सांगणार का किती रास आहे? इथं कुठं रास काय? राशी, अवताराच्या राशी. तो हा उभा विठे शंख चक्र गदा पद्म सहित. भगवंताचे पुष्कळ अवतार झाले. पुष्कळ म्हणजे अवताराच्या राशी झाल्या. म्हणून असा पुष्कळ अवतार धारी कोण असेल तर भगवान परमात्मा आहे. कारण देव अवताराला येतो. देवाला अवताराला येण्यासाठी काहीतरी कारण लागतं. जेव्हा अधर्म लोकतो तेव्हा भगवंताला किंवा संत सज्जनाला अवताराला यावं लागतं. धर्म संस्थापनेसाठी, अधर्माच्या नाशासाठी संत अगोदर अवताराला येत असतात. संत सज्जनाला किंवा देवाला अवताराला येण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं, काहीतरी कारण लागतं. जीव जन्माला येतो कर्माने येतो. देव किंवा साधू अवताराला येतो कारणाने येत असतो. विठ्ठल जन्म हे कर्माच्या अधीन आहे आणि देवाचा अवतार हे कारणाने होत असतो. तुम्ही तुमचा माझा जन्म हे कशाने मिळाला? आपल्या कर्माने मिळाला. कर्माने ज्याला जन्म प्राप्त होतो त्याला जीव म्हणावं. कारणाने ज्यांना यावं लागतं त्याला देव किंवा साधू म्हणावं. विठ्ठल धर्म लोकला, अधर्म वाढला, पुण्य कमी होत चाललं, पाप झपाट्याने वाढू लागले. तेव्हा धर्माची शिकवण देण्यासाठी, धर्माचा प्रसार करण्यासाठी, अधर्माच्या नाशासाठी अगोदर संत सज्जन अवताराला येत असतात. तुम्हाला मला योग्य सन्मार्गाला लावण्यासाठी अगोदर संत सज्जन शास्त्र घेऊन तुम्हाला मला धर्माची शिकवण देण्यासाठी येतात. कारण जेव्हा या पृथ्वी तलावर उन्माद स्थिती होते, जेव्हा माय कळत नाही, बहीण कळत नाही, भाऊ कळत नाही, जेव्हा पाप झपाट्याने वाढतं तेव्हा संत सज्जन अगोदर हातामध्ये शास्त्र घेऊन अवताराला येतात आणि समाजाला धर्माची शिकवण देतात. आपला धर्म काय आहे, आपण कोण आहोत, आपला मुख्य धर्म काय, आपला स्वभाव काय आहे हे सांगण्यासाठी अगोदर संत सज्जनाचा अवतार होतो. आणि सांगू लागतात समाजाला. आता सत्यामध्ये कीर्तन आहे ते आपल्याला उपदेश करण्यासाठी संत सज्जन येतात आणि ते उपदेश आपल्यामध्ये उतरला तर आपल्यामध्ये परिवर्तन घडतं. कितीही वरून सांगलं पालकर हरिवर पाणी टाकल्यानं होणार. कीर्तन ऐकून काय होतं? गळी कुंडीने सोनारे इकडून तिकडे जायला. कारण कीर्तन ऐकत असताना मन एकाग्र करून आपण ऐकलं पाहिजे. एक वेळेस कीर्तन ऐकल्यानंतर जीवनामध्ये कीर्तन ऐकायचं शिल्लक राहूच नाही, तर कीर्तन आपण ऐकलं असं मानावं. म्हणून संत सज्जन हातामध्ये येत असताना शास्त्र घेऊन येतात. प्रत्येक संत सज्जन आणि तुकाराम महाराजांनी गाथा घेऊन आले, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी घेऊन आले. प्रत्येक संत
सज्जन अवताराला येत असताना आपल्या सोबत शास्त्र घेऊन आहे. शास्त्र घेऊन येऊन समाजाला उपदेश करतात. तेव्हा समाज काही त्यांच्याकडे ऐकत नाही. संत सज्जनाचं कोणी मानित नाही. जेव्हा संत सज्जनाची हेळना होते, कारण हा कलियुगाचा महिमाच आहे तसा. ऐका कलीचे महिमा, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संतांचे. कलियुगामध्ये जन्माला आलेले जे माणसं आहेत, या कलियुगाचा महिमा जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. ऐका, या कलीचा महिमा कसा आहे. असत्यासी रिजले जन, असत्याच्या आहारी जग गेलेला आहे. या कलियुगामध्ये सत्य कर्माला प्राधान्य नाही. असत्याला प्राधान्य आहे, पण सत्य कर्माला प्राधान्य राहिलं नाही. पुण्याला प्राधान्य राहिलं नाही आणि पापाला अनुमोदन दिल्याशिवाय राहत नाही. कलियुगामध्ये पुण्य लोपत चाललं, धर्म लोपत चालला आणि अधर्म वाढत चाललेला आहे. म्हणून अधर्म वाढत चालल्यामुळे संत सज्जन येतात, तुम्हाला मला धर्माची शिकवण देतात, आचारसंहिता शिकवतात. तेव्हा संत सज्जनाचं कोणी ऐकत नाही. जे सांगायला आले त्यांचीच समाजाकडून हेळना घडू लागली, अवहेलना घडू लागली. जेव्हा संत सज्जनाचे हात धरणीवर टेकतात, तेव्हा संत सज्जनाचं कोणी मानत नाही, ऐकत नाही. तेव्हा देवाला मात्र अवतार घ्यावा लागतो. संत सज्जनाला जेव्हा समाज आटपत नाही, तेव्हा भगवान परमात्मा म्हणतो, महाराज आता तुमचं काम या पृथ्वी तलावर राहिलं नाही. कारण यांना शास्त्र घेऊन सांगायचं आता काम राहिलं नाही. कारण शास्त्र ऐकण्याची प्रवृत्ती आता कलियुगात जन्माला आलेल्या जीवामध्ये उरली नाही. आता तुम्ही शास्त्र सांगत बसू नका. लिंबाचं झाड बघा, गार जिथं लिंबाचं झाड मोठं आहे, ते लिंबाचं झाड बघा. हुशार त्या लिंबाच्या झाडाखाली आश्रय करून समाधान गाथा वाचवीत बसतात. आता तुम्ही समाजामध्ये प्रबोधन करायला निघू नका, कारण आता प्रबोधन करायचं काम राहिलं नाही. असं संत सज्जनाचे हात जेव्हा धरणीवर टेकतात, तेव्हा देवाला मात्र अवतार घ्यावाच लागतो. विठ्ठल देव अवताराला येत असताना हातामध्ये शास्त्र पुस्तक घेऊन येत नाही. शस्त्र घेऊन येतो. घेऊन या चक्र
गदा येत असताना एका हातामध्ये गदा घेऊन येतो आणि एका हातामध्ये चक्र घेऊन येतो. हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासे दुर्जनासे संहारी. भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनाचा संहार करतो. अधर्मीयाच्या नाशासाठी धर्माच्या रक्षणासाठी देवाचा अवतार होत असतो. धर्म संस्थापनेसाठी देव येतो. धर्म रक्षावया अवतार धर्म रक्षावया अवतार अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. भक्ताचं पालन पोषण करण्यासाठी भक्ताच्या रक्षणासाठी देव हा युगायुगाला अवतार घेतो. युगायुगाला भगवंताचा अवतार होत असतो. तेव्हा अधर्म लोपला, धर्म लोपला आणि अधर्म वाढला. जेव्हा पाप झपाट्याने वाढू लागलं तेव्हा धरणी मातेला पापाचं ओझ झालं. पाप भाराने धरणी माता भारावून गेली. तेव्हा धरणी मातेला पापाचं ओझ सहन होत नाही. तेव्हा गायीचं रूप धारण करते आणि ब्रह्मदेवाकडे गराणी करते. धड 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 रडून ब्रह्मदेवाला गराणी सांगते, ब्रह्मा तू जी ही प्रथमी उत्पन्न केलास, जी सृष्टी उत्पन्न केलास, ही सगळी सृष्टी अधर्मरत झालेली आहे. या सृष्टीमध्ये पुण्य कर्म राहिलं नाही आणि पाप मात्र झपाट्याने वाढत चाललेला आहे. आपल्या आचारसंहिता काय, आपला धर्म काय याची जाणीव कुणाला राहिलं नाही. संत सज्जनाची हेळना होत आहे. असं जेव्हा रडू रडू प्रथमी माता जेव्हा ब्रह्मदेवाला गराणी करू लागली तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, बाई तू माझ्याकडे गराणी घेऊन आलीस हे बरोबर आहे, पण माझं काम नाही. कारण 3 देवाकडे 3 खाते वाटप झालेले आहे. ब्रह्मदेवाकडे सृष्टी उत्पन्न करण्याचं काम आहे. भगवान विष्णूकडे सृष्टीचं पालन पोषण करणे काम आहे आणि भगवान शंकराकडे सृष्टीचा संहार करण्याचं काम आहे. तीन देवाकडे 3 खाते वाटप झालेले आहे. म्हणजे मी फक्त सृष्टी उत्पन्न करतो, बाकीचं काहीच करत नाही.
माझ्याकडे आलीस ते बरोबर आहे, पण हे भगवान विष्णूचं काम आहे. ठीक आहे, माझ्याकडे आलीस तर आलीस, पण मी तुझी शिफारस भगवान विष्णूकडे करतो म्हणाले. तेव्हा गायीचे जे काही मनोगत आहे ते भगवान विष्णूकडे आपली फाईल टाकली आणि ती फाईल भगवान विष्णूकडे मंजूरही झाली. भगवान विष्णूने फाईल मान्य केली आणि अंतर्मुख दृष्टीने या सृष्टीकडे पाहिलं तेव्हा जिकडे तिकडे हाहाकारच उडालेला होता. कारण पापच पाप जास्त होऊन गेलं आणि त्या पापाचं वजन धरणीला सहन होत नाही. तेव्हा भगवंताने आता विचार केला की आता आपण या प्रथम तलावर अवतार घेतला पाहिजे, कारण हे आता तसा आटपणार नाही. म्हणून आपण अवतार घेतल्याशिवाय हे लेवल मध्ये पृथ्वी येणार नाही. थोडं भगवंताने मागे आपल्याला भगवंताची लीला दाखवून गेली. 5 वर्षाखाली आपला कोरोना येऊन गेला, त्या झपाट्यातून आपण वाचलो हे आपलं भाग्य आहे. कारण धरणीला पापाचं वजन सहन व्हायला गेलं, नक्कर मान होते, नक्कर मान अशी हलली, भूकंप झाल्याशिवाय राहत. ते भूकंप म्हणजे काय आहे, हे आपल्या पापाचं फल आहे. धरणीला पाप किती सहन होईल, तिला कधी कधी नक्कर मान हलवते. जसं डोसक्यावर भारा घेतल्यानंतर वजन झाले की काय करतो आपण, थोडं भाऱ्याला उचलतो, थोडं मान असं करून आणि अजून थोडं हलकं वाटतं. तसं धरणी मातीला पापाचं वजन झालं थोडं मान हलली की आपली घर हलते की हुक्कम म्हणजे काय, आपल्या पापाचं फल आहे. तेव्हा भगवंताने विचार केला, अरे आपल्याला आता अवतार घ्यावा लागतो. तेव्हा भगवंताने लगेच अवतार घेण्यासाठी तयार झाले. अवतार एकट्याला कुठे घेता येतं, अवतार घेण्यासाठी आदिमायेला बोलवलं, भगवान शेषाला बोलवलं आणि सांगितलं आता आपल्याला पृथ्वी तलावर अवतार घ्यायचा आहे. कारण पृथ्वी तलावर जिकडे तिकडे पापच पाप झालेला आहे आणि हे तसं आटपणार नाही. आपल्याला आता लगेच अवतार घ्यावाच लागतो. असं आदिमायेला बोलवलं, भगवान शेषाला बोलवलं. तेव्हा आदिमाया तयार झाली, पण भगवान शेष काही तयार होत नाही. भगवान शेष म्हणतात काय बोलवलं, तेव्हा काय म्हणले, भगवान शेष म्हणतात तेव्हा काय काम आहे, काय नाही म्हणले, आपल्याला पृथ्वी तलावर अवतार घ्यायचा आहे. तेव्हा भगवान शेष म्हणले, देवा तू या पृथ्वी तलावर अवतार घे ना, कसं तर आहे, मी तुझ्या संग अवतार मी घेणार नाही. कारण मागे राम अवतारामध्ये तुझ्या संग लक्ष्मण म्हणून होतो, त्या अवतारामध्ये काय कष्ट झाले ते माझ्या जीवाला माहित नाही. 14 वर्ष तुझ्यासोबत वनवास भोगलो म्हणजे पोटाला भाकर मिळाली नाही, पायाला वाहन मिळालं नाही आणि झोपायला कुठं आतरण मिळालं नाही. झाडचा पाला खालून 14 वर्ष आणून पायाने वाहिली, 14 वर्ष पायाला चप्पल मिळाली. इतका वनवास भोगलो ना, अजून तुझ्या सगळं अवतार घेऊन असता मजाने घेणं व्हायला म्हणतात. मी राहू दे जाऊ दे मला देणं. तेव्हा भगवान शेष तयार व्हायला, तेव्हा भगवंताला वाटलं आता आपल्या पार्टीचा मेंबर फुटला. तेव्हा मेंबर फुटल्यानंतर त्या मेंबरला कसं जुळवायचं हे कार्यकर्त्याला हातोटी असते. फुटलेल्या मेंबरला कसं जुळवावं हे कार्यकर्त्याला हातोटी असते. तेव्हा भगवंताने लगेच युक्ती लढवली. मागल्या अवतार राम अवतारामध्ये तुला फार कष्ट झाले हे बरोबर आहे, हे मलाही जाणीव आहे, कारण तसा काळच होता. पण या अवतारामध्ये मात्र तुला कष्ट होऊ देणार नाही. गेल्या अवतारामध्ये तू मला लहान भाऊ होतास, लहान भावाने मोठ्या भावाला काम सांगणे हे आपल्या भारतीय संस्कृती आहे, आपला वैदिक धर्म आहे. तर मोठ्याने लहानाला सांगायचं, पण लहान भावाने मोठ्याला काम सांगायचं नाही. तू लहान होतास म्हणून तुला मी काम सांगितलं, पण आता या अवतारामध्ये कसं व्हायचं नाही. तू मोठा होय, मी लहान होतो, तू खुर्चीवर बस, खुर्चीवर बसून तू मला काम सांग, तुझं काम शिरसा वंदे म्हणून मी करतो. पाळी तुझी
माझी आज्ञा तुझी वारे. आता या अवतारामध्ये तू माझा वडील भाऊ हो आणि मी तुझा धाकटा भाऊ हो. तू जे आज्ञा करशील ते आज्ञा मी तुझी पाळतो. हा मग तसं असेल तर मग जमल बाबा म्हणला. पण तुझ्या संग तू काम सांगशील मी करावं हे आता या अवतारामध्ये जमणार नाही. असं असेल तर मग ठीक आहे. म्हणजे तयार झाले. आदिमाईला तयार केलं. सांगितलं आदिमाईला यशोदा मातेच्या उदरी जायला सांगितलं आणि भगवान शेषाला रोहिणी मातेच्या उदरी जायला सांगितलं आणि स्वतः हा भगवान माता देवकीच्या गर्भामध्ये आत्म्याने आविष्कारले. भगवंताचा जन्म कंस मामाच्या बंदीखान्यामध्ये झाला. मथुरेमध्ये भगवंताचा जन्म झाला. आपण पुष्कळ भागवतामध्ये ऐकत असतात. एकाने जागा भरून घ्या. आता मध्य 12 बुडापासून सांगलं तर 4 वाजतील काल आपल्याला. म्हणून राहिलेलं तुमचं तुम्ही भरून घ्या. आता आपण चलत चलत सांगायला 1 वाजता. म्हणून माता देवकीच्या उदरी गर्भामध्ये स्वतः भगवान आत्म्याने आविष्कारले. कंस मामाच्या बंदीखान्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा. कारण कंस मामाने माता देवकीला वसुदेवाला जेलमध्ये ठेवलं होतं. का ठेवलं होतं सगळ्याला माहीतच आहे. कारण जेव्हा वसुदेवाशी देवकी मातेचा लग्न सोहळा झाला तेव्हा जात असताना आकाशवाणी झाली आणि कंस मामाला सांगितलं की देवकीच्या पोटी 8वा पुत्र जो जन्माला येईल तेव्हा कंसा तुझा वध होईल अशी आकाशवाणी झाली. अशी आकाशवाणी झाल्यामुळे कंस मामा दचकला. तिथं मूर्छा येऊन पडला. एवढी बहिणीची थाटामाटामध्ये बोलवण केलो. लग्नामध्ये घोडे दिलो, सैन्य दिलो, रथ दिलो आणि एवढं करूनही माझा जर हिच्या पोटी वध होत असेल पुत्राकडून तर हिला का ठेवून काय करायचं. कंस मामाने जेलमध्ये ठेवलं. जेलमध्ये ठेवल्यानंतर देवकी मातेला एका पाठीमागे 6 बाळ झाले. 6 बाळ मारले. 8व्या आणि भगवान परमात्मा गर्भामध्ये आले. गर्भामध्ये आल्यानंतर देवकी मातेचं तेज दिवसोदिवस वाढायला लागलं. देवकी मातेला जे भय होतं कारण कंस मामाने एकही पुत्र ठेवला नाही. कारण जन्माला त्याचा आपटून मारला. जे लेकरू जन्माला येईल त्याचा संहार केला. जेव्हा आठव्याने भगवान परमात्मा जेव्हा स्वतः गर्भामध्ये आले तेव्हा देवकी माता निर्भय झाली. आता काही भय राहिले नाही कारण स्वतः देवच पोटामध्ये जन्म उदरामध्ये आलेला. तेव्हा दिवसोदिवस देवकी मातेचं तेज वाढायला लागलं आणि एका दिवशी श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री 12 वाजता भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म कंस मामाच्या कारागृहामध्ये झाला. तेव्हा जन्मल्याबरोबर भगवान परमात्मा लगेच मोठे झाले. जन्मल्याबरोबर 8 वर्षाची झाली. कारण 8 वर्षाचे का झाले सगळ्याचा इतिहास माहितच आहे. कारण लहानपणी भगवंतांनी सांगितलं लहानपणी बोलता येत नाही म्हणून आई मी मोठा झालेला आहे. का झालो मोठा होण्याचं कारण आहे कारण लहानपणी माझ्यावर असंख्य विघ्न येणार आहे आणि त्या विघ्नातून माझा बचाव करण्यासाठी माझं पालन करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट होणार आहे. म्हणून लहानपणी बोलता येत नाही मोठा होऊन सांगितलं. देवकी माताच केली. आता तू जन्मल्याबरोबर जर 8 वर्षाचा होतोस तर तुला माझा बाळ कोण म्हणणार आहे. कारण बाळ हो तेव्हा आईला सांगितलं आई बाळच आहे. लहानपणी बोलता येत नाही म्हणून मोठं होऊन तुला सांगायला म्हणून वसुदेवाला बोलवलं पिताजी आणि आईला सांगितलं आई असंख्य माझ्यावर विघ्न येणार आहे आणि त्या विघ्नातून निवारण करण्यासाठी तुम्हाला कष्ट होणार आहे. पण कष्ट होणार नाहीत यासाठी तुम्ही ऐका. मला तात्काळ इथे ठेवू नका. या कंस मामाच्या बंदीखान्यातून मला गोकुळाला घेऊन चला. पण
तात्काळ टोपलीमध्ये भगवंताला ठेवून गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्यानंतर तिथं देवकी माता जन्माला आली होती. देवकी माता जन्माला आल्यानंतर देवकीला एकच सांगितलं होतं, कंस मामाने मी जन्माला आलो असं तू सांगून तू निघून जा. तू फक्त लावालावीचं काम कर, तुझं काम झालं म्हणून. तिथं देवकी माता जन्माला आली होती. लगेच हे कोण माया जन्माला आली होती. तेव्हा लगेच वसुदेवाने यशोदा मातेच्या शयनघरापर्यंत गेले. बाळ भगवंताला यशोदा मातेच्या कुशीमध्ये ठेवलं आणि आधी माईला टोपल्यात घेऊन नंद बाबा लगेच मथुरेला परतले. तेव्हा प्रातकाळ झाली. प्रातकाळ झाल्याबरोबर यशोदा माता पाहते तर आपल्या कुशीमध्ये तेजपुंज असा बाळ जन्माला आलेला आहे. असं जन्माला आलेल्या बाळाला पाहून यशोदा मातेला फार आनंद झाला. नंद बाबाला आनंद झाला. नंद बाबाकडून सर्व गोकुळवासियांना बातमी कळाली. नंद बाबाला पुत्र झाला. दास दासीलाही कळालं. दास दासीकडून सर्व गोकुळवासियांना ही बातमी कळाली की यशोदेला पुत्र झाला. नंद बाबाला आनंद झाला, दास दासीला आनंद झाला, संपूर्ण गोकुळ नगरी वासियांना आनंद झाला. कारण इतकं बाळ भगवंताच्या जन्माने सुख झालं. कारण आतापर्यंत एका नगरीमध्ये दुःख होतं आणि एका नगरीमध्ये आनंद होता. गोकुळ नगरीमध्ये दुःख होतं आणि मथुरेमध्ये आनंद होता. पण जेव्हा बाळ भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले तेव्हा गोकुळवासियांचं दुःख दारिद्र्य आता राहिलं नाही. दुःख दारिद्र्य गेलं. कारण स्वतः भगवान परमात्मा आनंद स्वरूप असलेला परमात्मा तिथे जन्माला आलेला आहे. असं गोकुळवासियांना आनंद झाला. गोकुळवासियांना भगवंताच्या जन्माला सुख झालं. ते किती सुख झालं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये किती सुख झालं त्या सुखाचा अंत पार मोजमाप कुणाला लागला नाही. कारण सुख किती झालं अंत पार नाही लेखा. त्या सुखाचा अंत पार नाही लेखा. लेखा म्हणजे समजा. इतकं सुख झालं. कशाने सुख झालं? बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळ कृष्ण परमात्मा नंदाच्या घरी बाळ रूपाने जन्माला आल्यामुळं सर्व गोकुळवासियांना सुख झालं. त्या सुखाचा त्या आनंदाचा मोजमाप अंतपार कुणाला लागत नाही. असा आनंद उत्सव गोकुळ नगरवासी सुरू केले. कारण बाळ भगवंताचा जन्म सोहळा गोकुळामध्ये मोठ्या थाटामाटाने सुरू झाला. प्रत्येकाने आपल्या दारामध्ये गुढ्या उभा केले, तोरण उभा बांधले, फराळे बांधण्याचा हे फराळे आहे की नाही, आपण सत्याला बांधले असे फराळे बांधले. प्रत्येकाने दारामध्ये गुढ्या उभा केले. सगळेजण सगळं नगर साफसूफ केलं. प्रत्येकाच्या घरी रांगोळी काढल्या, मिष्टान्नाचं भोजन केलं. जसं आपण दिवाळी साजरी करतो तसं भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म सोहळा गोकुळ नगरीमध्ये सुरू झाला. गुढिया तोरणी करते कथा गाती गाणी. प्रत्येकाने गुढी उभा केले, तोरण बांधले
प्रत्येकाने आपल्या घरी मिष्टान्नाचं भोजन केलेलं आहे. लहान लेकराला नवे नवे वस्त्र परिधान केलेले आहेत. प्रत्येक जण भगवंताच्या जन्माची सोहळा, भगवंताचं गुणवर्णन, कथा प्रत्येक जण आपल्या घरी बसून वर्णन करू लागले. करीते कथा गाते गाते असा सोहळा गोकुळ नगरीमध्ये चालू झाला. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांची अकाली स्वारी आली. जगद्गुरु तुकाराम महाराज गोकुळ नगरीमध्ये आले तेव्हा पाहता तर काय प्रत्येकाच्या घरी गुड्या उभारलेल्या आहेत, तोरण बांधलेले आहेत, नवे नवे वस्त्र परिधान आहेत आणि प्रत्येक जण गोबी बंद करून भगवंताचे गुण अनुवाद गातात. तेव्हा गोकुळ नगरीवासियांना तुकाराम महाराजांनी विचारलं, हा उत्सव काय आहे? कारण आता कसं काय गुड्या उभारते? कारण पावसाळ्यात गुढी उभा कसं काय झाली? कारण भगवंताचा जन्म पावसाळ्यात आहे, श्रावण मध्य अष्टमी. आमच्याकडे पाडव्याला गुढी उभा करतात, पण इथं अकाली गुढी कसं काय उभा केली? जेव्हा गोकुळवासियांनी उत्तर दिलं, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नंदाच्या घरी भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झालेला आहे, बाळ रूपाने प्रगट झालेला आहे, म्हणून हा आनंद उत्साह साजरा करीत आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराजांना नवल वाटलं, बाळ भगवंताचा जन्म नंदाच्या घरी झाला आणि आनंद सगळ्या नगरीला आहे, असा अलौकिक पुत्र तरी कसा असेल. लगेच तुकाराम महाराज नंदवाड्यामध्ये आले. तेव्हा यशोदा मातेने बाळ भगवंताला स्नान घालून काजळ वट्टू जे काही लहान बाळाचे अलंकार असतील ते अलंकार टाकून भगवंताला आपल्या अंगणामध्ये पालत टाकली. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज नंदवाड्यामध्ये आले आणि भगवंताला पाहिल्याबरोबर तुकाराम महाराजांना आश्चर्य वाटलं, अरे हे बाळ नाही. भगवंताला पाहिलं, तू जन्माला आलास, कारण हे बाळ नाही, हे काळाचाही काळ आहे, पण बाळ रूपाने नंदाच्या घरी जन्माला आला असं आहे वय. लगेच तुकाराम महाराजांनाही आनंद झाला, दास दासींना आनंद झाला. एक गवळण नंदाच्या वाड्यासमोरून यमुनेच्या पाणीचा अंडा घेऊन घरासमोरून जात होती. त्या गवळणीनेही पाहिलं भगवंताला, त्या गवळणीलाही आनंद झाला. किती आनंद झाला? कारण गोकुळवासियांना एवढा आनंद झाला, इतकं सुख झालं. तसेच गवळणीलाही सुद्धा आनंद झाला. लगेच गवळण समोर आली आणि दुसऱ्या गवळणीला सांगते, यशोदेला फार सुंदर पुत्र
गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला, दुसरी गवळण तिसऱ्या गवळणीला, असं करता करता सगळ्या नगरीला बातमी पसरली. सगळ्या गवळणीला आनंद झाला. असा अलौकिक काळ तरी कसला असेल म्हणून सगळ्या गवळणी नंदवाड्यामध्ये आल्या. कारण भगवान परमात्म्याचे स्वरूप म्हणजे मनाला छंद लावण्यासारखं होतं. कारण इतकं सुंदर स्वरूप होतं, इतकं तेजोमय स्वरूप होतं, दिसायला अति सुंदर, पाहणाऱ्याच्या मनाचं आकर्षण करणारं म्हणजे भगवंताचं स्वरूप होतं. पाहिलिया वेद नावी वैसे जीवे जळून, पाहिल्याबरोबर पाहणाऱ्याच्या मनातच बसणारा. देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी, पाहिल्याबरोबर मनात बसत होता, मनाला मोहित करणारं म्हणजे भगवंताचं स्वरूप होतं. असं भगवंताच्या स्वरूपाला पाहून गवळणी सुद्धा मोहित होऊन गेला. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदागरे आनंदल्या नर नारी गोपाल कुमारी. वाढू लागले. वेळ झालाय, आता लई विस्तार करून सांगत बसेल, कारण 1 वाजला, आता सगळ्यांना खूप लागले असं. म्हणून हळूहळू परमात्मा वाढू लागले. वाढता वाढता भिंतीला धरून चालू लागले. भिंतीला धरून चालता चालता स्वतः भगवान परमात्मा चालू लागले. हळूहळू वाढू लागले. मोठे झाल्यानंतर गोपाळाचा भार मिळवला. भगवंताने काय केलं, गोपाळाचा भार मिळून घोड्या केल्या, चोऱ्या केल्या. घोड्याचे चोऱ्याचे घराणे असंख्य यशोदा मातेकडे घेऊन आले. आता घोड्याचे चोऱ्याचे घराणे सांगायला तर वेळ नाही. 1 वाजला, वरून भगभग आहे. म्हणून भगवंताने घोड्या केल्या. पुन्हा सोबत केल्या, डोळणी सोबत घोड्या केल्या. चोऱ्या केल्या. कशाची केली? नवनीताची चोरी केली. मृदो सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, असं सज्जनाच्या चित्ताचं हरण केलं. कारण भगवंताला काय आवडत होतं? दही दूध आवडायचं. दुसरं काय आवडायचं? कारण गोपाळालाही दही दूध मिळत नव्हतं. कारण सगळे गोपाळ भगवंताला सरंकाळी छाप दिसले. भगवान म्हणतात, गोपाळ हो तुम्ही असे का निस्तेज आहात? तुमचे मायबाप काही तुम्हाला खायला दही दूध देतात की नाही? गोपाळ म्हणतात, देवा आता दूध देण्या निघाल्यापासून दूध नाही ना, तूप नाही ना, दही नाही. कारण सगळं दही दूध मथुरेला नेऊन विकतात, विरुद्ध देशामध्ये नेऊन विकतात. तेव्हा भगवान म्हणतात, गोपाळ हो निवद्या, तुम्हाला मायबाप खायला देत नसले तर नसले, पण आजपासून तुम्हाला मी देतो. आज देतो पोट भरी, पुरे मनाल तो भरी. पुरे म्हणजे तो तुम्हाला पोटभर मी देतो, असं भगवंताने गोपाळाला सांगितलं. गोपाळाचा भार मिळवला आणि चोरी करण्यासाठी निघाली. चोरी कशाची केली? चित्ताची केली. ते रूपक केलेलं आहे, दही दुधाचं रूपक केलेलं आहे, पण सज्जनाच्या चित्ताचं हरण केलं. वाड्यामध्ये शिरले. त्या गवळीयाने ताकाचा ढेरा भरून ठेवला होता. ते ताकाचा ढेरा फोडला तर फोडला. बाहेर झोपलेल्या म्हाताऱ्याच्या डोसक्यात जाऊन दम करून टाकला. सगळ्या घरानं दही दूध खाल्लेली नाही, सगळ्या घराने दही दूध वसूल. हे गोपाळाचा चोरीचे घराणे कुणाकडे आले? यशोदा मातेकडे निघाले. कारण गोकुळामध्ये चोरी करणारं दुसरं लेकरू कुणाचं नाही. कारण चोरी करणारं प्रसिद्ध लेकरू कुणाचं असेल तर यशोदा मातेचंच आहे. कारण कृष्णाशिवाय चोरी कुणी करणार नाही. अशी चोऱ्याचे घराणे यशोदा मातेकडे येऊ लागले. तेव्हा यशोदा माता चोरीच्या घोड्याच्या घराण्याला कंटाळली.
कारण एक जण आलं, दुसरी आली, तिसरी आली, सगळं गावच येऊन बसलं. आम्ही गोकुळामध्ये राहावं की गोकुळ सोडून कुठेतरी जावं. कारण तुझं लेकरू दही ठेवून गेले, दूध ठेवून गेले, खाल तर खालं पण मडके ठेवून गेले, जग मोठे फोडाले नाही, फोडलं तर फोडलं पण माणसाच्या डोक्यात घेऊन फोडाले. मला मामा मोर कस करून असे असंख्य चोरीचे घोड्याचे घराने येऊन लागले. तेव्हा यशोदा मातेला वाटलं आपल्या लेकरामध्ये काहीतरी चूक असली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या माईला वाटत नाही आपल्या लेकराचे गुणदोष दिसत नाही, आपलं लेकरू चांगलं आहे म्हणून. पण लेकरू कसं गुन्हेगारी आहे ते मायला कळत नाही. भगवान परमात्मा सगळ्या गावाला फेरी घालून येत होते, पण यशोदा मातेला काही पत्ता असं घराने पाठीमागे घराने येऊ लागले. तेव्हा यशोदा माता कंटाळली आणि भगवंताला सांगते, कृष्णा आता घोड्या बंद कर, आता चोऱ्या बंद कर. घोड्याच्या चोऱ्याच्या घराण्याला कंटाळून यशोदा मातेने भगवंताला ताकीद केली, हातामध्ये काठी घेतली आणि भगवंताला ताकीद करू लागली, आजपासून चोरी करायचं नाही. तेव्हा भगवान परमात्मा चळचळ कापायला लागले, आई मारू नको, आजपासून चोरी करणार, चोरी करणार. काय यशोदा मातेने सांगितलं, गाई राख. ठीक आहे म्हणजे गाई राख तर गाई राख, त्याच्यासाठी तर माझा अवतार झालेला आहे. गाई ब्राह्मण भक्तजनासाठी माझा अवतार आहे. आईने स्मरण करून दिलं म्हणून भगवंताला आनंद झाला. मोठ्या आनंदाने भगवंताने लगेच यशोदा मातेने भगवंताला सजविलं, बासरी दिली, जावळीची जटाजूट बांधली, मोराचा पंख जुटेवर बसवला, पिवळा पितांबर नेसवला. आता सुरुंगारीत बाळाला करून भगवंताला 9 लाख गाई घेऊन भगवान परमात्मा गाई चालायला निघाले. तेव्हा गोपाळाने सांगितले, गोपाळ हो, आजपासून आपल्याला गावात राहायचं नाही, चोऱ्या करायचं नाही, चोऱ्या करायचं नाही. काय करायचं, प्रत्येकाने आपापल्या गायी घ्या आणि चालायला निघा. ठीक आहे म्हणजे गोपाळही प्रत्येकाने आपापल्या गायी घेतल्या आणि भगवंताने आपल्या 9 लाख गायी घेऊन गायी चरण्यासाठी निघाले. वाळवंटामध्ये आले, गायी चरू लागल्या. भगवान परमात्मा गोपाळाला घेऊन खेळ खेळू लागले. खेळ खेळता खेळता गोपाळांना भूक लागली. गोपाळ म्हणता, देवा आता खेळ मोडू, कारण गायी लांबलेल्या आहेत, गायी वळून आणू आणि आता खेळण्यामध्ये काही मजा नाही आणि आता कीर्तन सांगण्यामध्ये काही मजा नाही. भात शिजलं, वरण उकळलं आणि आता कीर्तनामध्ये काही सुख नाही. म्हणून देवा आता पोटामध्ये भूक लागली, खांदे भार पोटे काय खेळ आहे याची सुख. तेव्हा खांद्यावर शिदोरीचा भार आहे आणि पोटामध्ये भूक लागलेली आहे आणि आता खेळण्यामध्ये काही सुख नाही. वरून भगभग आहे, पोटात भूक लागली, आता कीर्तनामध्ये देवा काही सुख राहिलं नाही. काय करू देवा, आता लांबलेल्या गायी वळून आणू. तेव्हा भगवंताने लगेच आपल्या स्वर विधीने जे चरप चरप लांबलेल्या गायी सगळ्या गायी वळवल्या, सगळ्या गायी एकत्रित केल्या आणि शीतळ कळंबाच्या छायेखाली गायी निवांत बसल्या. आता भगवान म्हणतात, गोपाळ हो, आता आपल्याला जेवण करण्यामध्ये काही विक्षेप आता येणार नाही, कारण गायी निवांत झाल्या. सगळ्या गायी निवांत झाल्या, गायांना यमुनेचं जलपान करविलं आणि शीतळ कळंबाच्या छायेखाली गायी निवांत झाल्या. तेव्हा भगवान म्हणतात, आता गोपाळ हो,
प्रत्येकानं आपापल्या सुगऱ्या घेऊन या. तेव्हा गायी निवांत झाल्यानंतर भगवान परमात्मा गोपाळांना घेऊन वाळवंटामध्ये आले. वाळवंटामध्ये येऊन सर्व गोपाळांना गोलाकार बसवले. गोलाकार बसून मध्यभागी भगवान कृष्ण परमात्मा उभा टाकले. मध्यभागी भगवान कृष्ण परमात्मा उभा टाकून गोपाळाला सांगितलं, गोपाळ हो, सर्वांच्या शिदोऱ्या काय करा आता एकत्रित करा. कारण ज्याची त्यानं शिदोरी खाऊ नका. कारण ज्याचं त्यानं खाल्लं तर इथं काला होणार नाही. ज्याचं त्यानं खाल्लं तर ते स्वार्थ आहे आणि सर्वांचं खाल्लं तर ते खरा पुरुषार्थ आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं, कुणाची चपाती असेल, कुणाची खिचडी असेल, कुणाचा पांढरा भात असेल, कुणाची भाकर असेल. हो, प्रत्येकाची वेगवेगळी शिदोरी आहे. सर्वांच्या शिदोऱ्या ज्याचं त्यानं खाऊ नका, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित करू असं भगवंतांनी गोपाळांना आव्हान केलं. गोपाळांनी भगवंताकडे सगळ्या शिदोऱ्या येऊन सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. भगवान परमात्मा मध्यभागी उभा टाकले. गोपाळाच्या एकत्रित शिदोऱ्या केल्या. पेंड्याच्या हातामध्ये मुदे देऊ लागले. मुदा घेऊन या करी पेंड्या वाटितो शिदोरी, ध्यारे ध्यारे दही भात आम्हा देतो पंढरीना. असे काल्याचे मुदे भगवान परमात्मा पेंड्याच्या हातामध्ये देऊ लागले. पेंड्या गोपाळांना काला वाटू लागला. पुंडलिक पुंडलिक असा काल्याचा आनंद गोपाळ घेऊ लागले. तेव्हा भगवंताने सर्व गोपाळांना काल्याचे मुदे देऊ लागले. असा काल्याच्या आशेने देवलोकाला सुद्धा काल्याचा आनंद अनुभवा वाटला. देवाधिकाला काल्याचा प्रसाद काही हाती पडला नाही. कारण देव लोक काल्याच्या प्रसादासाठी आपापल्या वाहनावर आरूढ होऊन निघाले मृत्यू लोकाकडे, पण काल्याच्या प्रसादापर्यंत येऊन काही पोहोचले नाही. कारण देवलोकाला देवलोकाचा अभिमान आडवा आला. लहान गोपाळ पण महान आनंद त्यांना आहे. कारण देवलोकामध्ये काला नाही, वैकुंठामध्ये काला नाही, स्वर्गामध्ये काला नाही, सत्यलोकामध्ये काला नाही. वैकुंठे ते ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. असा काल्याचा सुख सोहळा वैकुंठामध्ये सुद्धा नाही, स्वर्गामध्ये तर नाही, पण वैकुंठामध्ये नसल्यामुळे वैकुंठाचा देव काला करण्यासाठी या भूतलावर आला. आणि भूतलावर येऊन संत सज्जन काल्याचा सोहळा वाळवंटामध्ये केले. तेव्हा देव लोक ही काल्याच्या सोहळ्यापर्यंत काही पोहोचले नाही. कारण देव लोकांना वाटला लहान बालकामध्ये आपण महान देवाने कसं आपण खाऊ. कारण मला द्या खाण्यामध्ये काय आपला पुरुषार्थ देवपणा राहणार नाही असं देवाला वाटलं. मग काय करावं, देवाने युक्ती साधली. आपण काय जाऊन ते काला आता खातील, त्यांचे हात धरतील आणि यमुनेचं पाणी प्यायला यमुनेला येतील. तेव्हा देव लोक काय केले, यमुनेच्या डोहामध्ये मासे होऊन बसले. आता गोपाळ काला खाऊन पाणी प्यायला हात धुवायला येतील असं देव लोकांना वाटलं. लगेच भगवंताला ही बातमी कळाली. अरे देव लोक आपला काला खाण्यासाठी यमुनेच्या डोहामध्ये बसले. हा जीव सांभराव काला पाहावया जीवी, देव विसरती देह भाव आपला. देह भाव आपला विसरून काला खाण्याच्या इच्छेने यमुनेच्या डोहामध्ये मासे बसले. हे अंतर्मुख दृष्टीने भगवंताने पाहिलं आणि गोपाळांना आवाहन केलं, गोपाळ हो, काला खाऊन यमुनेच्या डोहाला कोणी पाणी प्यायला जायचं नाही. गोपाळ म्हणता जेव्हा जेवण करा पण पाणी प्यायचं नाही, हे कोणता नियम काढलाच नवीन. बरं पाणी पिणं हे चिकट हातात आहे की हात कसं करावं, पुसून या हाती पिढी सांगते. भगवंतांनी सांगितलं, गोपाळ हो,
आता यमुनेच्या द्वाराला पाणी द्यायला कोणी हात दिवायला जाऊ नका. मग हे हात कसे करावं? रिकामी जागा भरून काढा. प्रत्येकानं आपापल्या तिरीला हात पुसा, आपापल्या कपड्याला पुसून घ्या. ठीक आहे असं गोपाळाने काला केला आणि गोपाळ वाळवंटामध्ये काला करून निघूनही गेले. येऊ लोक तसंच लोकांमध्ये बसले. एक जर वरी मान करून बघते तर काय तर कोणीच नाही. आपण देव लोक गेले म्हणजे तेव्हा असा काल्याचा सुख सोहळा गोपाळाने भगवंताने मिळून केला आणि तोच सुख सोहळा देवाधिकारा न मिळणारा काला, देवाधिकारा दुर्लभ असलेला काल्याचा प्रसाद आज आपल्या मोठे जांब बुजुर्ग नगरीमध्ये हनुमंतरायाच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपल्या नगरीमध्ये सत्संगतीच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. आपल्या नगरीमध्ये सत्संग झाला आणि त्या सत्संगतीचा फलश्रुती म्हणून, त्या सत्संगाचं बल म्हणून आपण केलेल्या साधनाचा, आपण केलेल्या सेवेचा मोबदला म्हणून आजचा काल्याचा प्रसाद आपल्या पदरामध्ये पडत आहे. आपण भाग्यवान आहोत. कारण सत्संगतीशिवाय काल्याचा प्रसाद मिळत नाही. काल्याच्या प्रसादासाठी सत्संगत करावा लागतो. सत्संगतीच्या माध्यमातून असा काल्याचा सोहळा प्राप्त होतो. आपल्या नगरीमध्ये बऱ्याच वर्षापासून असा काल्याचा सोहळा प्राप्त होतो. दिवसोदिवस आपल्या नगरीमध्ये असा सदाचार, सदविचार संपन्न राहावे. दिवसोदिवस आपल्या नगरीमध्ये सदविचार नांदावे. सगळ्यांचं जीवन हनुमंतरायाच्या कृपा छत्राखाली सुखी आणि समाधान राहावं. असाच आपल्या नगरीमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह दिवसोदिवस वृद्धिंगत व्हावं. दिवसोदिवस आपल्या सप्ताहामध्ये आपल्या सत्याचं स्वरूप मोठं व्हावं आणि आपल्या नगरीचं नाव अखिल महाराष्ट्रामध्ये व्हावं. असाच सोहळा सर्व ग्रामस्थांच्या श्रद्धेतून पार पडावा आणि सर्वांच्या जीवनामध्ये असाच काल्याचा सोहळा संपन्न व्हावा. देवाधिकाला दुर्लभ असलेला काला सामान्य जनामध्ये, सामान्य लोकांमध्ये आपल्याला प्राप्त झाला. याचं कारण अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. त्या सत्याची फलश्रुती म्हणून आजचा वारकरी संप्रदायाच्या विधीला नियमाला अनुसरून काल्याच्या कीर्तनाने आपल्या सत्याची परिपूर्णता आज खरी झाली. असाच काल्याचा सोहळा तुम्हाला प्राप्त व्हावा आणि सर्वांचं जीवन काल्याचा प्रसाद खाऊन सगळ्यांचं चित्त समाधान राहावं. सदैव सुखी आणि समाधान आपली नगरी राहावं. हीच हनुमंतरायाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो आणि हाताची काल्याची सेवा इथंच पूर्ण करतो. ज्ञानेश्वर